आजच्या नवीन ब्लॉगची सुरुवात करतोय आणि आजचा ब्लॉग असणार आहे सरप्राईज ब्लॉग. सरप्राईज नाही बोलताय ना, एक थरारक प्रवासवाला ब्लॉग आहे. आणि आज आम्ही अनएक्सपेक्टेड रॉ चाललोय. तुम्हालाच काय माहित नाही कुठे कसं जायचंय, काय जायचंय, काय करायचंय, कसं जायचंय माहित नाही. आता रिक्षा पकडली, स्टेशनला चाललोय. स्टेशनवरून सांगतो पुढे काय काय होणार आहे. आपल्यासोबत आपला नेव्हीचा ऑफिसर आहे. नेव्हीचा ऑफिसर आहे. लाईट मारा. मित्रांनो थोडा वेळ थांबा, तुम्हाला हा आता दिसेल. हा बघा, हा आहे नेव्हीचा ऑफिसर. दाखव नेव्हीचा ऑफिसर का बोलतोय मी. हा ऍक्च्युली तिथेच जॉबला आहे. नेव्हीचा ऑफिसर सुद्धा आम्ही सोबत घेऊन जातो. बाकीचे किती जण काय काय कसं काय पुढे तुम्हाला सांगतो, कळवतो. पण हा एक थरारक प्रवास असणार आहे. आय डोंट नो कसं जाणार, कसं काय, कुठे पोचणार आहे, कुठून काय कायच नाही. सगळं रॉ आहे. रॉ जे पण आता तुम्हाला फुटेज येतील ते सगळे रॉ असतील. तर स्टे ट्यून विथ अस. आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा, कमेंट करा, शेअर करा जेवढं पॉसिबल आहे तेवढं. चला बाय. ट्रेन सुटणार आमची. आई धावतोय नुसते. 13 नंबर कुठे आहे? 13 नंबर अजून भेटत नाही. हा कुठला आहे? 11, 12, 13. हा तो. त्याला विचार कुठे आहे तो. मित्रांनो धावतोय नुसते. 13 नंबर शेवटचं डायरेक्ट. ट्रेन आता आमची आली आहे मित्रांनो. सांगतो कुठे चाललोय. जरा थांबलो, धावपळ झाली चालू. ऑलवेज आदत से मजबूत. चला ट्रेन भेटलेली आहे. हे बघा ट्रेन भेटलेली आहे. अरे दमलो. भेटलेले आहेत. राजगडवाली पब्लिक आहे. आता सांगतो तुम्हाला काय झालं काय नाही. सांगेल आम्ही कुठे चाललोय, कसं चाललोय, काय चाललोय. कशी आलो ते सांग. बोल तर तू येणार. माहित नाही आम्ही चालतो राजगडला जातोय. तिकडे गडगोंधळीचा उत्सव आहे नेव्हीचा. त्यासाठी प्रमुख पाहुणे येणार. भेटू तिथे. आणि हा आपला माहितीच सगळ्यांचं चालू आहे चर्चा चालू आहे कसं जायचं. ओळखीचे आहेत आपले त्याने आम्हाला हेल्प केली. हा मेन आमचा कार्यकर्ता करता करता. भेटू तुम्हाला पुढे, दाखवू सगळं काय होतं. चला मित्रांनो नेक्स्ट प्लॅनची तयारी चालू आहे. आम्ही तिघं नवीन आहोत ह्यांच्यात. आम्ही तिघं पण नवीन आहोत. आम्हाला काय बोलतात कळत नाही. कमेंटमध्ये कळवा कुठलं काय चालू आहे. तांदूळवडी चालू आहे. सिद्धेश बोल काहीतरी. आता माझ्या वाकडे तिकडे फोटो आहे 2013. आम्हाला पण घ्या, आम्ही पण आलो पाहिजे. फोटो काढत आहे तो ब्लॉग बनवतोय. चटणी आणि भाकर आणली ती आता काढली आणि खातोय. हे बघा काय रॉ आपण वरती किल्ल्यावर. तुझा पण काय ते कडेलोट किल्ल्यावर. हा चालेल ना, करा ना. आता तर हे सगळे संवर्धन मध्ये आले. त्याच्यामध्ये
पण तेव्हा मी साफ पण करायचो अख्खा उन्हाळ्यात जाऊ सिलेंडर घेऊन जायचो असं मोठे मोठे सिलेंडर आणि आता चुली बिली जाते तेवढं एवढं नव्हतं. हां आणि सगळे ते कबड्डी खेळण्यामध्ये सगळे जरा मजबूत होतं. तुम्ही परवाने मागची झाली मग तुम्हाला मंदिर बघायचं म्हणजे ना वरती जायचं तुम्हाला बाले किल्ला डायरेक्ट सगळ्यात टॉपला बाले किल्ला आहे. इकडे एकदा सुवेळा माची इकडे संजीवनी माची त्याला काळेश्वरी भरपूर सुंदर किल्ला आहे. एवढा सुंदर आहे सूर्योदय आणि सूर्यास्त बघायला. आमचा टूर गाईड आहे मित्रांनो. टूर गाईड आपण जाऊ. आपण जर लवकर वेळेत पोहोचलो ना आपल्याला 6 फिरून आपण तर आपण मग 8 वाजेपर्यंत वरती जाऊ. मी तर सगळ्यांनी हळूहळू जाईल तुम्ही तर फटाफट मग मार्गदर्शन कक्ष आहे तिकडे. एवढा हार्ड नाही सगळीकडे आता लावलेलेच जसे कोणी पण जाऊ शकतो मला वाटत. आणि पायऱ्या आहेत अर्ध चढलं की पायऱ्या आहेत एवढं हे नाही. आपण इन्फो बस झाली आता परत बाकीची दाखवतो आपल्याला तिकडे. मित्रांनो हा काय बोलतो माहिती आहे झोपत नाही मी आता बघा बसून झोपलाय. कार झोपेत आहे. बसल्या झोपलाय. मित्रांनो आम्ही आता लोणावळा सोडलेलं आहे. लोणावळा स्टेशन आहे. आता आलोय पुण्याला. सगळे टेंट मगाशी चालू नव्हता गेला म्हणून हा मारतोय. सगळे पोचलोय सगळ्यांचं प्रॉपर एकदम. तुम्हाला दाखवतो पुढे गेल्यावर. हे बघा भांडणं चालू आहे बसवरनं. फुलं घेत आहेत देवीसाठी. हे बघा कोंड बघा यांची झोपेतून उठून आलेत. आणि हे पोरं आपली सगळी ह्या ग्रुपमध्ये आम्ही आहे. चला दाखवतो पुढे अजून काय काय होतं ते. स्टे ट्यून विथ अस. रवाना होत आहे आम्ही राजगडाकडे. सगळी पोरं आपली. हा हा घे ना भाई आहे ना. हे बघा चला आमचा टेंट आहे आणि हे बॅग आहे. चाललोय गावकरला बघा सर. चला मित्रांनो आमच्यासोबत राजगडाला या. आमची अर्धे तांदूळ मोहीममधले पोरं आहेत. अर्धे आम्ही कुठल्याच मोहीममधले नसणारे पोरं आहेत. सुरुवात करतोय चांगल्या गोष्टींसाठी. तर बघूया कुठपर्यंत जर्नी होते. असेच चालतोय बघू. चला लॉस एंजलिसला आमची ट्रेकिंग आहे. लॉस एंजलिसला चाललोय. हे बघा LOS पुणे. आता नाश्ता झाला आमचा सगळ्यांचा. म्हणून इडली कशी होती. चांगली होती. रॉ इडली होती एकदम भारी होती. एकदम एक नंबर झालेली. नाश्ता चालू आहे भावा. नाश्ता कसा होता. एकदम छान बाबा. प्रेशरमध्ये तर मित्रांनो गाडीची व्यवस्था झालेली आहे. आणि आता इथून थेट डायरेक्ट आपली गुगलचाही सांगते 300 मीटर पण ते 65 किलोमीटर आहे मित्रांनो. तर हे बघा आम्ही आर्टिगा भेटली आम्हाला. याल तर इथे पूर्वतयारी सोबतच या. असेच डायरेक्ट येऊ नका कधी. रॉ येऊ नका कधी. हॅलो गाईज आता आम्ही चाललोय राजगडला. आणि आमच्यासोबत आमचा आता काका आहेत. आणि आहे 68 किलोमीटरचा प्रवास. आणि लवकरात लवकर आम्ही पोहोचू. माझा भाऊ मागे त्याची झोप नाही पूर्ण झाली आहे तरी पण आम्ही चढणार केला मोठ्या जोशमध्ये. त्याचे मित्र थोडे डगमगले आहेत. एक झोपेत आहेत एक मागे सगळ्यात. बघू आता सांगतो काय होतंय काय नाही. चला बाय बाय.
आम्हाला पाऊस लागलाय आणि यात गड चढायचा आहे. म्हणजे तुम्ही विचार करू शकता किती खडतर प्रवास असेल. हा खडतर प्रवास बघण्यासाठी आमच्यासोबत असेच स्टेट येऊन राहा. तर तुम्हाला हा खडतर प्रवास दाखवतो कसा असतो, काय असतं, कसं चढतात, कसं काय. माझं तर फर्स्ट टाइम आहे, प्रॉपर रॉ आहे माझं हे. आणि काही डिसाईड नव्हता, काही प्लॅन नव्हता. डायरेक्ट ऑफिसमधनं आलो, ऑफिसची सुट्टी कन्फर्म केली आणि भावाला बोललो मी येतोय करून. भावाने एका क्षणाचाही विचार न करता डायरेक्ट बोला ये डायरेक्ट तू. बाई डायरेक्ट आलो. हा आपला भाऊ सिद्धेश पंदिरकर उर्फ कसं काय सिद्धेश. मित्रांनो, हा थरारक नाही तर भयानक आमचा प्रवास होणार आहे वरती चढण्याचा. आय डोंट नो तुम्हाला बाहेर पाऊस किती दिसत असेल नाही दिसत असेल. हा कॅमेरा जस्टिस करतोय की नाही माहीत नाही. तुम्हाला एक बॅक कॅमेऱ्याने व्हिडिओ दाखवतो किती पाऊस आहे. आता फ्रंटनेच बघा पाऊस दाखवतो. या पावसात आम्हाला जायचं आहे. कुठपर्यंत हा पाऊस आहे चांगला होतो की एकदम भयानक होतो. ट्रॅव्हल विथ ऋषी. मित्रांनो, तुम्हाला जर एस टी बिष्टीने यायचं असेल तर चिलाटी फाटा म्हणून सांगा. स्टेशनवरून स्वारगेटवरून ना स्वारगेटवरून बस जाते चिलाटी फाटाला. चिलाटी फाटा ना, चिलाटी मसरापूर ना, नसरापूर फाटा. तर तिकडे भुवनेश्वर म्हणून स्टॉप आहे. एवढं नको आता फोटो. हा बघा, हा टर्न येईल. मला फोटो काढून या टर्निंगला तुम्हाला हा टर्न तुम्हाला मारायचा आहे जर राजगड चढायचं असेल तर. चिलाटी फाट्यावरून एक टर्न आहे. चिलाडी फाट्यावरून एक टर्न आहे. तर तिथून तुम्हाला हा बघा चिलाडी बस थांबा, इथे एस टी थांबते. दिसतंय की नाही माहित नाही. हा हे बघा चेलाडी फाटा उलट दिसते सगळं. हे बघा चेलाडी बस थांबा. इथून हा लेफ्ट मारायचा आहे जर कोण येणार असेल तर. कारण की एवढा डेंजर होता. मग चुकलं काय माहिती का, तो मी रस्ता बोललो तो आपण या मार्गे जाऊ, सिंहगड मार्गे जायचं. तर तो आम्ही नसरापूरने यायला पाहिजे होतं पण आम्ही आलो सिंहगड मार्गे. तो रस्ता चुकला आणि आमची गाडी 1 तास फिरत होती इकडे. आणि आम्हाला सस्य दिसत आहेत, ते दिसत आहेत. त्रिपुरी पौर्णिमा, त्याच्यावर पौर्णिमा असून सुद्धा अंधार होता पूर्ण. मित्रांनो एकदम डेंजर. म्हणून यायचं असेल तर नसरापूरनेच या. लक्षात ठेवा, नसरापूरनेच या. तुम्ही मॅपने नसरापूर दाखवणार नाही पहिले. तुम्हाला तो शॉर्टकट वाला दाखवेल पण तो शॉर्टकट वाला एकदम डेंजर आहे आणि एकट्याने तो येऊच नका. जुना खिलाडी आहे मोहिमेतला. खूप थरारक असा एक्सपिरियन्स त्याने घेतलेला आहे. त्यामुळे तो आम्हाला आता शेअर करत होता. तुम्हालाही बोललो रेकॉर्ड करू. येताना काळजीपूर्वक या सगळ्या गोष्टीचा विचार करून या. रॉ कधीच येऊ नका सिद्धेश. रॉ कधीच येऊ नका. सह्याद्रीला कमी देखू नका. मोठे मोठे लोक गेलेले, अनुभवी लोक पण पडलेले आहेत. आणि अनुभव हा म्हणजे आम्ही करू शकतो, आम्हाला हे जमणार असं काही नाहीये. भले भले पडलेत. सह्याद्रीला कधी कमी लेखू नका. अनुभव हा जीवन कसं जगायचं हे शिकवतो. हा घेतलाच पाहिजे. तर त्यामुळे आम्ही करू शकतो असं बोलून हवे ते स्वतःचा आम्ही फिटनेस आहे. जिम मी मारतो, 100 स्क्वॉट करू नये. जसं मी आपल्या जुन्यावाल्या ब्लॉग मध्ये सांगितलं, स्वतःचा हट्ट कधी करू नये. 10 माणसं जर सांगत असतील तर ते ऐका. आज मी ह्याचं ऐकलं आणि बाईक घेऊन नाही आलो. मी त्याला बोललेलो पण आपला हिरो होता जोश मध्ये. आणि होश मी खो भेटत बघू शकता. अंदाज किती आहे. होश मी खो भेटतात. आणि आता तो कुठे असता सांगता आलं नसतं. ब्लॉग पण आला नसता. ब्लॉग पण आला नसता. ब्लॉग आला याचा अर्थ तो आहे.
म्हणजे सिद्धेश पंदिरकर ओपी कमेंट मध्ये लिहा. सिद्धेश तूच लिही पहिला, सिद्धेश पंदिरकर ओपी. गाव लागलंय तुमचा गाव गेला. सिद्धेश सांगतोय अजून एक गाव लागेल, अजून 2 गाव लागतील आणि मग तो आपला राजगड येईल. 3 किलोमीटर आहे. 3 किलोमीटर आमच्या मॅपवरती दाखवतं. आणि हे आमचे मित्र बघा, यांची हालत बघा. गड चढलो पण नाही. जरा लाईट दाखव ना. यांची हालत, आम्ही चढलो सुद्धा नाही गड. हे बघा, हे बघा. आणि पाठी बघा, पाठी दाखव. हे बघा, हे बघा. हे कुठल्या विचारात काय माहिती. हा बघा, अजून एक विकेट पडलेली इथे. दुसऱ्याने टोपी घेऊन याला ऊन लागते आणि कॅप घालून झोपलाय. बघा हा नजारा बघा. हे बघा, हे धुक्याची चादर. आणि धुक्याची नाही म्हणता येणार त्याला, पावसांची चादर आहे. पावसांची चादर बघा. धुक्यांची नेड म्हणजे मित्रा गोल आहे. हा, वर्तुळाकार असतो त्याला नेड बोलतात. मला आज कळालं. नेड दिसणार नाही कारण पावसांची चादर आहे. तर हा बघा, आपण पाली चाललो म्हणजे काय माहिती. हा ब्राऊन ब्रेड वाला माणूस उतरलाय. आम्हाला ब्राऊन ब्रेड पाहिजे. आणि हे साहेब उठलेत. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. राजगडावर आलात तुम्ही साहेब. चालायचंय, झोपायचंय. आणि इथे किल्ला आहे सिद्धेशला. आता साईडला कसं हो बोलू तू सिद्धेशला, बोल ना साईडला व्हायला. सिद्धेश साईड लाव, थोडा साईड लाव ना. मित्रांनो हा बघा, हा किल्ला आम्ही आता दिवाळीला ना असंच इथूनच घेऊन जाणार आहे. तर दाखवू तुम्हाला किल्ला, पण दाखवू येणाऱ्या ब्लॉगमध्ये. तर ते बघण्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करावं लागेल. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट सुद्धा करा. गुड मॉर्निंग. झाली झोप? झाली झालो. आमचे शूटर बघा. चढणार ना राजगड, चढणार ना. मित्रांनो इकडे जायचं आम्हाला, याच्या मागच्या डोंगराकडे. हा जो डोंगर आहे ना, हा जो डोंगर दिसतो इथे जायचंय. खूपच मोठं आहे. हा गड सुद्धा खूप मोठा आहे. दिसत नसेल, कॅमेरा जस्टिस नाही करत आहे. हा आता बघा. तर बघू कसे चढतोय, कसे उतरतोय. माहित नाही कसा ब्लॉग होणार आहे, बघू. एवढं पाण्यात आम्हाला आता वर चढायचंय. काय झाडी, काय डोंगर. त्याला टेन्शन आलं ड्रायव्हरला. आम्ही एवढं एक्सपेक्टच केलं नव्हतं. मस्त आलेलं. मला नव्हतं माहिती की एवढा पाऊस पडतोय. सकाळपासून हेच बोलतोय, आल्यापासून झोप पोचलोय राजगडावर. या लाईटी दिसत आहेत, या लाईटीवरून आम्हाला जायचं. या लाईटीचा लाईटवाला रस्ता आहे, तो कव्हर करणार आम्ही आता वर चढेपर्यंत. बघूया. सकाळचे ऑलमोस्ट 6-6:30 वाजले. आय डोंट नो कसे चढणार आहे आम्ही.